जय महाराष्ट्र. मी अवधूत कवळे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये झाला आहे बदल. काय बदल झालेला आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओलाही लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या योजनेची एक PDF फाईल बनवली आहे. ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपली ही लिंक तुम्हाला भेटून जाईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना या योजनेमध्ये 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य राहील. दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील यादीत नोंद असलेले 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत पात्र राहतील. 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य या लाभार्थ्याचे केंद्र शासनाकडून 300 रुपये व राज्य शासनाकडून विधवा लाभार्थ्यांना 1200 असे एकूण 1,500 रुपये दर महिना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 300 रुपये तर राज्य सरकारकडून 1200 असे 1,500 रुपये विधवा महिलांसाठी दर महिन्यात त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. या व्हिडिओची संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही जॉईन करा आणि PDF डाउनलोड करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.